हॅलो, कसे आहात सगळे? चला, आम्ही काल गेलो होतो नाशिकचे गणपती बघायला. तर पहिला गणपती बघायला गेलो होतो आम्ही चिंतामणी. बघा किती छान होता बाप्पा. मूर्ती किती छान आहे बाप्पांची आणि देखावा पण खूप छान केलेला होता, डेकोरेशन. त्याच्यानंतर आम्ही नाशिकच्या राजाला गेलो. नाशिकच्या राजाची मूर्ती पण खूप सुंदर होती. बघू शकता तुम्ही, खूप छान मूर्ती होती. गर्दीही खूप होती तिथं बघायला. आणि त्याच्यानंतर आम्ही भद्रकालीचा राजा बघायला गेलो. त्यांचा देखावाही खूप सुंदर होता. मागे देवीचं डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही महागणपतीला गेलो, बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मग दुसरा गणपती बघायला गेलो. तो होता कानडे मारुती लेनचा गणपती, साक्षी गणपती म्हणून म्हणतात त्यांना. त्या बाप्पांचंही दर्शन झालं. मग त्याच्यानंतर परत दुसरीकडे गेलो होतो आम्ही. भरपूर अशा ठिकाणी गेलो होतो, त्यामुळे आता व्यवस्थित सांगता येत नाही आहे कुठे कुठे म्हणजे कुठले कुठले बाप्पा आहेत सगळेच. तर खूप ठिकाणी गेलो होतो आम्ही. नाशिकमध्ये शालीमार साईडला गेलो होतो. तिथं वेगवेगळे गणपती, वेगवेगळे देखावे होते, खूप सुंदर सुंदर होते. बघा, हे पण खूप छान केलेलं आहे त्यांनी लाईटचं. ते गाण्यांवरती असं डान्स करत होते. आणि त्याच्यानंतर मग ह्या बाप्पांना गेलो आम्ही. इथं महादेवाच्या मूर्तीचं डेकोरेशन केलेलं होतं. माझं धर्मांतर झालं राजं, मला माफ करा राजं, मला माफ करा. नेताजी, आपण हिंदू आहोत. आपल्या संस्कारांची पायाभरणीच इतकी भक्कम आहे की आपल्याला कोणी अहिंदू जरी बनवलं तरी आपल्यातलं हिंदुत्व कोणी हिरावून नाही घेऊ शकत. ते आपलं नाव बदलू शकतात पण श्रद्धा नाही. आणि जर धर्म एकदा बदलला जाऊ शकतो तर दुसऱ्यांदा का नाही? पण महाराज, ते कसं शक्य आहे? आता शिवाजी महाराजांचा देखावा दाखवला, तो असं वाटत होतं समोर खरंच घडतंय. आणि त्यानंतर हे बजरंगबलींचं केलेलं होतं डेकोरेशन, देखावा. बघा किती सुंदर केलेलं आहे. आजूबाजूला हे खूप छान डेकोरेशन होतं, बघायला खूप मजा येत होती. त्याच्यानंतर आम्ही दुसरीकडे गेलो तर आदिवासी देखावा चालू होता. तर आपल्या समाजासाठी ते काली मातेची पूजा करत होते, असा देखावा होता तो. खूप सुंदर होतं आणि बघण्यासाठी गर्दी खूप होती. काली मातेची मूर्ती पण असं ओरिजिनल वाटत होती, पण ते असं बाहुल्यांसारखं होतं सगळं. त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूरचं डेकोरेशन होतं, बघू शकता तुम्ही. सुंदर होते ते पण. आणि सगळं ते असं पडद्यावरती दाखवत होते. एक व्यक्ती होते, ते बोलत होते सगळं. खूप असं मनाला लागेल असं बोलत होते ते. सचोटी समर्पण आणि शिस्त यावर भारतीय सैन्याची भिस्त. सचोटी समर्पण आणि शिस्त यावर भारतीय सैन्याची भिस्त. तिन्ही दलांमध्ये समन्वय नसतं, टळण्या दहशतवादाचं असतं. डान्स करत होते. बघा तुम्ही खूपच करता येते. त्याच्यानंतर परत इथं दुसरीकडे गेलो होतो. इथं पांडुरंगांचं डेकोरेशन होतं. तर आजूबाजूला सगळे असं वारकरी वगैरे होते, उभे पांडुरंग होते. त्यांच्या आजूबाजूला एका रात्रीत बघणे सगळे शक्य नव्हते, त्यामुळे जेवढे बघितले तेवढे दाखवले. त्यानंतर आम्ही घरी रिटर्न आलो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.